मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत ससून हॉस्पिटल या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की पुणे महाराष्ट्र SF ऑल मॅन्युफॅक्चरर लेबर युनियन शिव कामगार सेना शिंदेगड यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आलं होतं। जसं की आज जागतिक परिचारिका सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात आला। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत संस्थेचे मान्यवर आहेत। पहिले अहमद भाई काय सांगणार आपण आजचा कार्यक्रम काय उद्देश होता आणि कसं किती लोकांना आपण या ठिकाणी सन्मानित केलं आणि काय रूपरेखा होती? ऍक्च्युली पुण्यामध्ये ससूनमध्ये भरपूर लोकांना ससूनमध्ये चांगलं काम होतं आणि चांगलं काम करताना कुणाला पोच पावती भेटत नाही इकडं आणि नर्स लोक पुण्याचे ससूनमध्ये चांगलं काम करतात। ह्याच्यासाठी आपण सगळ्यांना 90% आपण सर्टिफिकेट वाटले त्याचे आणि ते लोक चांगलं काम करतात इथं का त्यांच्या तक जरपणे बोलणारच कोण नाही इथं। त्याच्यामुळे आपण सगळ्यात आमचे युनियनचे लोक आमची शिव कामगार सेना त्यांच्या वतीने आम्ही इथं कार्यक्रम केले इकडे आणि ससूनचं खूप चांगलं काम आहे। ते सुप्रिटेंडंट असू द्या, मग ते केदार मॅडम असू द्या, असे भरपूर लोक आहे, मग डीन असू द्या, ते पवार साहेब असू द्या आणि सगळी इकडची टीम नाही चांगली काम करते पुण्यामधनं आणि कुठल्या तर पेशंट येतं इकडे सगळ्यांना ते लोक आडवा येताना उभं करून पाठवतं इकडनं। एवढं चांगलं काम करतं इकडच्या लोकांनी। पुणे महानगर महाराष्ट्र SF ऑल मॅन्युफॅक्चरर लेबर युनियनचे सगळे आमचे सभासद इथं हजर आहेत आणि अहमदभाई खान हे फाउंडर यांच्या वतीने दरवर्षी एक हे रुग्णसेवा करतात। या सगळे डॉक्टर्स नर्स वगैरे यांच्यासाठी अतिशय ह्या युनियनतर्फे उत्कृष्ट काम केलं जातं। इतके चांगलं काम करणाऱ्या ह्या नर्स किंवा डॉक्टर आहेत पण यांची दखल कोण घेत नाही। लोक आपण बघतो रोज पेपरमध्ये वाचतो की हे असं केलं डॉक्टरने नर्सने असं केलं, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांच्या कामाची कोणी गौरव करत नाहीत। आणि ह्या युनियनतर्फे प्रत्येक वर्षी आज अख्ख्या महाराष्ट्रातून भारतातून लोक ससूनला इथं ॲडमिट होण्यासाठी येतात, रुग्णसेवा घेण्यासाठी। ह्या सर्व नर्स आणि डॉक्टर अक्षरशः जीवाचं रान करून त्यांची सेवा करत असतात। तर आम्हाला आमच्या युनियनला आणि अहमदभाई खान यांना असं वाटलं की यार हे एवढे चांगलं काम करतात, यांचा कुठंतरी गौरव झाला पाहिजे आणि ती भावना समोर ठेवून आम्ही या सर्व परिचारिकांचा सिस्टरांचा यांचा सत्कार ठेवण्याचं नियोजन अहमदभाईंनी केलं आणि ते उत्कृष्टपणे आम्ही दरवर्षी हे करणार, इथून पुढेही करत राहणार आहोत आणि असल्या चांगल्या कामासाठी आमच्या युनियनतर्फे कायम चांगलं सहकार्य राहणार। मराठी मीट टीव्हीचे मी आभार मानतो, ज्यांनी आमची दखल घेऊन जो आम्ही इथे आगळावेगळा कार्यक्रम घेतला। ज्या परिचारिका दिन असल्यामुळं ज्या परिचारिका महाराष्ट्रामध्ये ससून हॉस्पिटल एक नामांकित हॉस्पिटल आहे। त्या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण येतात, अनेक बिमारीचे रुग्ण येतात। ह्या परिचारिका आपला जीव मुठीत घालून सर्व रुग्णांची सेवा करतात। सर्वांना व्यवस्थित सेवा देऊन प्रत्येक पेशंटला चांगली सेवा मिळाल्यावर तो पेशंट रडत इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, पण हसत ते इथून परत लावतात। तेच मोठा एक खूप मोठं या परिचारकांचं काम आहे। त्या कामाची दखल आमच्या युनियनचे संस्थापक अध्यक्ष अहमद खान यांनी दखल घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, तसं बघितलं तर हा कार्यक्रम 12 मेला होत असतो, पण थोडा त्यांनी आम्हाला वेळ न दिल्यामुळं आम्ही हा लेट कार्यक्रम घेतला आणि ती सेवा त्यांच्यामुळं प्रत्येक नागरिकाला चांगली मिळती। तर त्यांचा आदर सत्कार करणं हे अहमदभाईने ओळखून चांगलं काम केलं, त्याबद्दल मी आमच्या जनरल सेक्रेटरी अहमदभाई यांचे मी खरंच आभार मानतो। आम्ही आमचा सर्व ग्रुप इथं त्यांच्या सेवेशी तात्पर्य आहे आणि इथून पुढे देखील आम्ही हे याच्यापेक्षाही आगळं वेगळं काम करून परिचारकांना जगाच्या समोर आणून त्यांचं जे भवितव्य आहे पुढचं, आपला जीव मुठीत घालून प्रत्येक रुग्णाशी ते खेळतात। उद्या त्यांना देखील ती बिमारी होऊ शकते, पण ते आपल्या शरीराकडे न बघता प्रत्येक पेशंटला बरं करून इथे चांगलं पाठवतात। तीच खूप मोठी सेवा आहे असं मी मानतो। इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। आपलं काय नाव नाही, आपण काय सांगू इच्छिता आजच्या कार्यक्रमासंदर्भात? आमचे मित्र अहमद खान, सय्यद साहेब
त्यांनी ही संस्था उघडली त्या बाबतीत खूप चांगलं आहे. लोकांची सेवा करतात हे खूप चांगले आहे. बस एवढे 2 शब्द मी बोलून माझे संपवतो. मॅडम आपलं नाव काय? माझं रोहिणी कालेकर. मॅडम काय सांगाल, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? कार्यक्रम खूप छान झाला. आमच्या अहमद सरांनी, आमच्या युनियनने खूप छान कार्यक्रम केला. कारण सिस्टर लोकांना पण त्यांच्या मनातलं, त्यांना पण आपल्याला वाटतं की काहीतरी प्रोत्साहन त्यांना दिलं तर ते अजून ह्याच्याने काम करतील, उत्साहाने काम करतील. आणि त्यांचा प्रेमाचा हात खूप महत्वाचा असतो पेशंटसाठी. ते जेवढं प्रेमाने त्या पेशंट बरोबर राहणार तेवढा तो पेशंट लवकर रिकवर होणार. आणि त्यांच्या मनातली हे ओळखून आमच्या सरांनी त्यांचं थोडंसं सत्कार करायचं असं ठरवलं, म्हणून आज तो कार्यक्रम छोटासा आम्ही घेतला. थँक्यू. आज का प्रोग्राम तो बहुत अच्छा हुआ है. मेरे डैडी ने मुझे आज रखा था, इसलिए ऐसे इतना सिस्टर्स लोग के लिए करते रहेंगे तो सिस्टर लोग के लिए अच्छा रहता है. अभी हम सोच रहे हैं कि सिस्टर लोग के लिए कुछ और अच्छा करे, संस्था वगैरह चालू करना सोच रहे हैं हम. सिस्टर लोग जितनी जल्दी हो सके हम वो करेंगे. मैं खुद लैब टेक्नीशियन हूँ. जसं आपण बघितलं की आज नर्सिंग डे वीक जो आहे, नर्सिंग वीक या ठिकाणी सेलिब्रेट केला गेला. आणि जे आहे तर ससून रुग्णालय खूप मोठा पुण्यामधील रुग्णालय आहे. पुण्यातूनही नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून लोक आपला उपचार करण्यासाठी या ठिकाणी येतात. ऍक्सिडेंटचे केसेस असो किंवा कुठल्याही प्रकारचे अवघड केसेस असो, बर्न केसेस असो, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस या ठिकाणी येतात. परंतु प्रत्येक रुग्णाला एक समान ट्रीटमेंट देण्याचं काम इथले नर्सेस वगैरे करतात. परंतु यांची कोणी दखल लवकर घेत नाही. म्हणून अहमदभाई खान यांनी आज जो आहे हा कार्यक्रम ठेवला होता, ज्याच्या माध्यमातून त्यांचं उत्साहवर्धन करण्यात आलं. त्यांना पारितोषिक आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आणि पुढेही त्यांच्या संस्थेमार्फत ते असेच कार्यक्रम करतील असं अमितभाई यांनी सांगितलं आहे. मी अजर कादरी, मी मराठी, पुणे. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.